आधी केसगळतीतून आलेलं टक्कल आणि आता बोटांवर नखच राहीनात। बुलढाण्यात राहायचं तरी कसं, असा सर्वसामान्य बुलढाणावासी प्रश्न विचारतात। कारण त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांची साडेसाती काही थांबेना। झालंय असं की बुलढाणा जिल्ह्यातल्या 15 गावांमध्ये सध्या खळबळ माजली आहे। त्यातलंच हे आहे बोंडगाव। आधी इथल्या नागरिकांची सुद्धा केस गळती झाली, मग डोक्यावर टक्कल पडलं, आता बोटांची नखं चालली आहेत। त्यामुळे या गावातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र बोंडगाव अंतर्गत एकूण 4 गावांमध्ये एकूण 29 नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत। आम्ही याच्यावर प्राथमिक उपचार केलेले आहे व पुढील उपचारासाठी साईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे रुग्णांना संदर्भित करण्यात आलेले आहे। सेलेनियमचे वाढते प्रमाण याच्यामुळे ही समस्या असू शकते, हा आमचा प्राथमिक अंदाज आहे। बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातल्या काही गावांमध्ये पाण्यामुळे अनेकांचे टक्कल पडले। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचंच टक्कल पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती होती। बुलढाण्यातील केसगळतीच्या प्रकरणात पाण्याचा अहवाल समोर आला होता। त्यात पाणी वापरणे आणि पिण्यायोग्य नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी दिली होती। बोंडगाव आणि खातखेडमध्ये 70 पेक्षा अधिक नागरिकांचे केस जाऊन टक्कल पडले होते। पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त आहे। साधारणतः पाण्यात नायट्रेटचं प्रमाण 10% असायला हवं, पण या ठिकाणच्या पाण्यात तपासणी अंती 54% नायट्रेटचं प्रमाण असल्याचं निष्पन्न झालं होतं। गेल्या 4-5 दिवसांपासून लक्षात आलं की बाबा एकामागे कसे आता 10-15 पेशंट गावामध्ये झाले, नख गळायला म्हणजे सुरुवात झाली आता नुकतीच 4-5 दिवसापासून। आणि याआधी केस गळती बऱ्याच दिवस डिसेंबरच्या एंडिंगपासून तर मार्चपर्यंत केस गळती झाली आणि मधल्या आता 1 महिना झाले केस गळती पूर्ण थांबली होती। परंतु आता या एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आलं की बा नखं पण जात आहेत आणि नखांच्या सोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे। आणि याच संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आज बोलणार आहोत आणि त्यांच्याच माध्यमातून इथं जसं मागच्या वेळेस ICMR आयुर्वेदिकच्या आयुष मंत्रालयाच्या 3 टीमा प्रचारण करण्यात आल्या होत्या, तसंच याच्यामध्ये आणखी त्यांच्यासोबत बोलून गावात पूर्ण बॉडी चेकअपसाठी मी आज त्यांच्यासोबत चर्चा करणार। बरं, 2 महिने झालेत, अजूनही केस गळती संदर्भातला ICMRचा अहवाल आलेला नाहीये। बुलढाण्यातल्या या गावांमध्ये येणाऱ्या पाण्यात आधी सांगितल्यानुसार नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आलाय। तसंच पाण्याची TDS लेवलही भयंकर वाढली, त्यामुळे पाणी विषारी झाल्याची माहिती समोर येते। याशिवाय पाण्यात क्षाराचं प्रमाण सुद्धा जे 110 पर्यंत असायला हवं ते 2100 पर्यंत आढळून आलंय। त्यामुळे गावकऱ्यांसाठी हे पाणीच विषारी ठरतं। त्यामुळे फक्त बोंडगावच नाही तर या गावच्या आसपासच्या परिसरातल्या इतर गावांमधल्या नागरिकांच्या बोटांची देखील नखं चालली आहेत। आता बोटांची नखं गळून पडतायत, त्यामुळे नागरिक भयभीत झालेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।